नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो कशी आहात? मित्रांनो आज आपण बघणार आहोत सरसकट दुष्काळ जाहीर, 32,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार, यादीत नाव पहा. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. मित्रांनो, मी एवढे कष्ट करून व्हिडिओ टाकत आहे, पण तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करत नाही मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा मित्रांनो, कारण मी एवढे कष्ट करून मला काहीच भेटत नाही मित्रांनो, आणि आपलं चॅनल डाऊनमध्ये पण चालू आहे मित्रांनो. मित्रांनो, आलात असाल नवीन तर सबस्क्राईब करूनच जा पुढे. चला मित्रांनो बघूया. राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या 40 तालुक्या व्यतिरिक्त उर्वरित 75% कमी पाऊस झालेल्या 1021 महसुली मंडळांनी दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या मंडळांमध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहेत. असा निर्णय मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या 9 नोव्हेंबरच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल वन विभागाने आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी निर्गमित केला आहे. केंद्र शासनाच्या निकषांप्रमाणे 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र राज्यातील उर्वरित तालुक्यातील महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्याचा 75% पेक्षा आणि 750 मिमीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे. अशा निकष लक्षात घेऊन 2010 ते 2021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमीन महसुलात घट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलांत 33.5% सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात नाही, प्रयोगांतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती 1021 महसुली मंडळांमध्ये लागू करण्यात येणार आहेत. दुष्काळ कालावधीत संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकार या समितीला देण्यात आलेले आहेत, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. मित्रांनो, तुम्ही हे बघितलंच असेल. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? मित्रांनो, तुम्ही नवीनच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करूनच जा मित्रांनो. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.